नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोलो नमः शिवाय। दर 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा आपल्यापैकी प्रत्येकासाठी अगदी चर्चेचा आणि भारी कुतूहलाचा विषय असतो। त्यातल्या त्यात प्रयागराज येथे सुरू असलेला 2025 या वर्षाचा कुंभमेळा हा फक्त कुंभमेळा नसून महाकुंभमेळा आहे। भारतामध्ये तो केवळ एकाच ठिकाणी अर्थात उत्तर प्रदेश राज्यातल्या तीर्थराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रयागराज येथे भरतो। दुर्मिळ आणि भव्य दिसणारा हा महाकुंभाचा सोहळा आपल्याला आता पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही, कारण तो येतोच तब्बल 144 वर्षांनी। गंगा, यमुना आणि गुप्त असणाऱ्या सरस्वती नदीचा संगम म्हणजे तीर्थराज प्रयाग। कोटींच्या संख्येने दाखल होणाऱ्या हिंदू धर्मीय लोकांच्या पवित्र स्नानाचा हा चित्तथरारक अनुभव पाहताना डोळ्यांचे अगदी पारणेच फिटते। याशिवाय उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीबद्दल तर काही बोलायलाच नको। एरवी हिमालयातल्या बर्फात किंवा गुहेच्या ठिकाणी ध्यानधारणा करणारे नागासाधू तसेच अघोरी साधू आपल्याला महाकुंभाच्या ठिकाणी अंगावर फक्त लंगोट गुंडाळून भस्म फासलेले व जटा वाढवलेले या स्थितीमध्ये दिसून येतात। अगदी आपल्या शरीराची हाडं ठणकतील अशा कुडकुडणाऱ्या थंडीत मात्र या नागाबाबांची खरी तर कमालच वाटते। घरदार, संसार, मोहमाया हे सर्व त्याग केलेले हे साधू महाराज जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा असंख्य प्रश्न मनामध्ये घर करतात। अरे, हे खातकाय असतील? यांचे केस असे कसे? त्यांना थंडी नसेल का वाजत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर यांचे अंत्यसंस्कार कसे होत असतील? आपल्याकडे होतात तसेच होत असतील का? आणि कोण बरं करत असेल? यावरच आपला आजचा हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे। तर नमस्कार मंडळी, हर हर महादेव। मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी, भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा संगम। व्हिडिओ पूर्ण पहा। तुमची श्रद्धा, मनातल्या भावना तुम्ही ओम नमः शिवाय असे लिहून कमेंट्समध्ये व्यक्त करा। चला तर मग आजच्या भक्तिमय विषयाचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया। सर्व तीर्थांचा राजा म्हणून नावारूपास असलेल्या उत्तर भारतातील प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात श्रद्धेचा महामेळा भरलेला आहे आणि दररोज लाखो भाविक या श्रद्धेच्या संगमामध्ये डुबकी मारत आहेत। यंदा 14 जानेवारी 2025ला मंगळवारी मकर संक्रांतीच्या पावन मुहूर्तावर या महाकुंभाचं अमृत स्नान पार पडलं। मंगळवारी सर्वप्रथम आखाड्यांनी अमृत स्नानाचा लाभ घेतला व त्यानंतर संतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनीच या संगमामध्ये महास्नान केले। जणू काही सगळीकडे नाद घुमत होता, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु। कोट्यवधी हिंदू लोकांचा हा प्रचंड जनसमुदाय तीर्थराजामध्ये एकवटल्याची विक्रमी अशी नोंद झाली। मंडळी, महाकुंभमेळ्यामध्ये दिसणारे अवलियारूपी नागासाधू म्हणजे काही खायचं काम नाही। ते बनणं म्हणजे अगदी साधा सोपा विषय नाही। त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या आहे, खूप काही गोष्टींचा त्याग आहे। सर्वच गोष्टी त्यागलेल्या असतात असं म्हटलं तरी चालेल। म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन असेल किंवा जिवंतपणी पिंडदान करणं असेल, या सगळ्या गोष्टी नागासाधू बनण्यासाठी कराव्या लागतात। मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतली। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पहा, तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल। नागासाधूंनी जिवंत असतानाच स्वतःचं पिंडदान केलेलं असतं, त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। हिंदू धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळे काही विधी अगदी साग्रसंगीत केले जातात आणि त्यापैकी अंतिम संस्कार देखील फार महत्त्वाचे आहेत। अंतिम संस्कार म्हणजे आपल्या संपूर्ण जन्मभराचा एक शेवटचा संस्कार किंवा शेवटचा विधी होय। त्यातल्या त्यात आपल्या हिंदू धर्मामध्ये दहनविधी केला जातो। दफनविधी इतर धर्मात होतो, पण दहनविधी म्हणजेच अग्निदाह हा विधी आपल्या हिंदू धर्मीय व्यक्तींमध्ये केला जातो। पण नागासाधूंनी मात्र आधीच पिंडदान केलेलं असतं, त्यामुळे त्यांचे अंतिम संस्कार नक्की कसे होतात? आपल्याप्रमाणेच अग्निदाह विधी त्यांच्यावर होतो का, तेच आपल्याला पाहायचं आहे। जुना आखाड्याचे प्रमुख असलेले अखंडानंद महाराज या बाबतीत सविस्तर सांगताना असं म्हणतात की मृत्यूनंतर नागासाधूंचा मृतदेह हा पुरला जातो। जलसमाधी असो किंवा भूमिसमाधी, त्यांचे अंतिम संस्कार केले जात नाही। म्हणजेच काय, अखंडानंद महाराजांनी हेही सांगितलं की नागासाधूंचा मृतदेह हा जाळला जात नाही, अग्निदाह विधी त्यांच्यावर होत नाही आणि जर असं समजा कोणी केलं तर मोठं पाप समजलं जातं। आधीच अंत्यसंस्कार किंवा पिंडदान केलं तरच आपल्याला नागासाधू बनता येतं
आता पिंडदान म्हटल्यावर अग्निदाह जरी खरोखर होत नसला तरी एक प्रकारे तो माणूस त्याच्या कुटुंबासाठी गेलेला आहे या अर्थानेच नंतर ते व्यक्ती नागासाधू बनलेले असतात. भूमिसमाधी आणि जलसमाधीची नेमकी काय परंपरा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. अखंडानंद महाराज हे सुद्धा म्हणाले, नागासाधू बनल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे पिंडदान आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया अंतिम संस्कारामध्ये लागू होत नाही. त्यामुळे नागासाधूंना अग्नीला समर्पित करण्याऐवजी त्यांना पाण्यामध्ये किंवा जमिनीवर पुरलं जातं. संत स्वामी हरप्रसाद याबाबतीत असं म्हणाले, एका नागासाधूने जिवंतपणे आपले शरीर आणि मन देवाला समर्पित केलेले असते. तसंच पिंडदानसुद्धा त्याचं आधीच झालेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये मृतदेहाचं दहन हे केलं जात नाही. पूर्वी अशी पद्धत होती की नागासाधूंचा मृत्यू झाला तर जलसमाधी म्हणजेच त्यांचे अंत्यसंस्कार असायचे. परंतु आता सध्या नदीचं प्रदूषण खूप वाढत आहे. पाण्याच्या ठिकाणी भरपूर गोष्टी विसर्जित केल्या जातात. मग त्यामध्ये देवपूजेचं साहित्य असेल, कारखान्यांचं सांडपाणी असेल, घरगुती सांडपाणी असेल, तर हे सगळं काही पाण्यामध्ये सोडलं जातं आणि नदी प्रदूषण ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे. तर नदी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आता जलसमाधीऐवजी नागाबाबांना म्हणजेच या नागासाधूंना सिद्धयोग मुद्रेमध्ये बसवलं जातं आणि भूमिसमाधी दिली जाते. यामागील कारण असं सुद्धा आहे की भूसमाधी मिळाल्यामुळे नागासाधूंना मोक्ष मिळतो आणि ते जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात. या समाधीपूर्वी हिंदू धर्मानुसारच मृतदेहाला स्नान देखील घातलं जातं. त्यानंतर मंत्रोच्चार होतात आणि त्यांचं दफन केलं जातं. आता बघा, नागासाधूंच्या भूमिसमाधी दरम्यान एक खड्डा खणला जातो. मृत संतांच्या स्थानानुसार खड्ड्याची खोली आणि आकार निश्चित केला जातो. म्हणजे त्यांचा आकारमान जेवढा आहे त्यानुसार खड्ड्याची खोली आणि आकार निश्चित होतो. त्यापेक्षा निश्चितच मोठा खड्डा खणलेला असतो जेणेकरून त्यांना त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित स्थानापन्न करता येईल. त्यांचा अंत्यसंस्कारसुद्धा अगदी विशिष्ट पद्धतीने आणि योग्यरित्या झाला पाहिजे. यानंतर मंत्र आणि प्रार्थनांच्या जपाने नागासाधूंना बसवलं जातं, मातीने झाकलं जातं. जर एखाद्या नागासाधूने जलसमाधीची शेवटची इच्छा व्यक्त केलेली असेल तर तो एखाद्या पवित्र नदीला समर्पित केला जातो. बऱ्याच वेळा नागासाधूंचे अंतिम संस्कार आखाड्याच्या परंपरेनुसार सुद्धा केले जातात. नागासाधूंच्या परंपरेनुसार असं म्हटलं जातं की त्यांचे शरीर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांपासून बनलेले आहे आणि मृत्यूनंतर हे तत्व शरीरामध्ये विलीन झाले पाहिजेत. अशा परिस्थितीमध्ये नागासाधूंच्या मृत्यूनंतर त्यांना भूमिसमाधी किंवा जलसमाधी देण्याची परंपरा आता सध्या अवलंबली जाते. या सर्व गोष्टींचे ऐतिहासिक दाखले तपासायचे झाल्यास नागासाधू यांचा इतिहास तसा फार जुना आहे. म्हणजे खूप मोठी ऐतिहासिक परंपरा त्यांना लाभलेली आहे. आदिगुरु शंकराचार्यांना आपण सर्वजण ओळखतो किंवा जन्माला आल्यापासून आपल्यापैकी प्रत्येक माणसाने त्यांचं नाव एकदा का होईना नक्की ऐकलंच असेल. तर अशा या आदिगुरु शंकराचार्यांनी नागायोद्धांची फार मोठी सेना तयार केली होती. शंकराचार्यांनी बाहेरील आक्रमणापासून पवित्र धर्मस्थळं असतील किंवा धार्मिक ग्रंथ असतील यांच्या रक्षणाची फार मोठी जबाबदारी या नागायोद्धांवर दिली होती. धर्माच्या रक्षणासाठी एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेणं गरजेचं आहे असा संदेश शंकराचार्यांना संपूर्ण भारतवर्षाला द्यायचा होता. आणि हाच संदेश घेऊन नागासाधू देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतात. तर खरं पाहायला गेलं तर हे नागासाधू असतील, अघोरी नागासाधू असतील, संत महात्मे असतील, तर हे सर्वजण आपल्या पवित्र अशा आणि सर्वात मोठ्या हिंदू धर्माचे पाईक आहेत किंवा रक्षक आहेत असं आपण त्यांना म्हणू शकतो. तर आपण सर्वांनी त्यांचा आदर नक्की केला पाहिजे. मंडळी, जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याचा महाकुंभमेळ्याचा विषय येतो तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जसं नागासाधूंचं चित्र उभं राहतं किंवा बातम्यांमधून म्हणा, सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, आपण त्यांना प्रत्यक्ष पाहत असतो. या दरम्यान आपल्याला एक शब्द नेहमीच ऐकू येतो, तो म्हणजे अघोरी साधू, अघोरी विद्या किंवा अघोर. तर मग या अघोरचा नेमका काय अर्थ आहे ते सुद्धा आपण आजच्या या माहितीच्या निमित्ताने समजून घेऊ. अघोर या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला घोर नाही असा किंवा ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असा तो अघोरी, किंवा जो कोणत्याही गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही त्या व्यक्तीला सुद्धा अघोरी किंवा त्याने अघोर स्वीकारलेला आहे असं आपण म्हणू शकतो.
अघोर होण्याची पहिली स्थिती ही आहे की आपल्या मनातून सर्व प्रकारच्या घृणा म्हणजेच ईर्ष्या काढून टाकणे. आपल्यापैकी प्रत्येक माणसाने एवढं जरी केलं तरी पण त्याला खूप चांगल्या प्रकारची मानसिक शांती लाभू शकते आणि आपण हे या अघोरी साधूंकडून किंवा कुंभमेळ्यात येणाऱ्या नागा साधूंकडून जरूर शिकलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीकडून, मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी असो किंवा लहान असो, प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला हे नक्कीच मिळत असतं. म्हणजे एखादी वयाने मोठी असणारी व्यक्तीसुद्धा आपली जशी गुरु बनू शकते, तशीच वयाने लहान असणारी व्यक्तीसुद्धा आपली गुरु बनू शकते. 7व्या शतकामध्ये जेव्हा सम्राट हर्षवर्धन राजा होते तेव्हा भारतामध्ये एक चीनी तीर्थयात्री आला होता आणि या तीर्थयात्र्याचं नाव होतं हेन त्सांग. त्याने आपल्या संस्मरणामध्ये अघोरी आणि नागा साधूंचा उल्लेख असा केलेला आहे की वायव्य भारतातील बौद्ध लोक नग्न तपस्वी म्हणून राहत होते आणि ते स्वतःला राखेने झाकत होते. ते आपल्या डोक्यावर तसेच गळ्यामध्ये हाडांचे हार घालायचे. तेव्हा या तीर्थयात्र्याने त्यांना कपालिक ही पदवी किंवा कोणत्याही प्रकारचं विशिष्ट नाव दिलेलं नाही, पण त्यांनी मात्र या अघोरी साधूंबद्दल थोडंफार का होईना त्या संस्मरणामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही सर्वांनी आपल्या मागच्या कुंभमेळ्याच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या कमेंट्स त्यामध्ये अशा होत्या की आम्हाला कुंभमेळ्याविषयी सविस्तर माहिती ऐकायला नक्की आवडेल. म्हणजे कुंभमेळ्याचे प्रकार असतील, कुंभमेळा किती वर्षांनी भरतो, कोणत्या ठिकाणी भरतो, कुंभमेळ्याची धार्मिक कथा असेल तर ती सुद्धा सांगा. तर आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात या सर्व गोष्टींची माहिती देते. कुंभमेळ्याची ही कथा हिंदू धर्मातील पवित्र समुद्रमंथनाच्या पौराणिक घटनेशी जोडली गेलेली आहे. समुद्रमंथनाची ही कथा देव म्हणजे सूर आणि दानव म्हणजे असुर यांच्यामध्ये अमृत अर्थात अमरत्व देणारे पाणी मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षाची आहे. तर एकदा ऋषीमुनींनी देवतांना श्राप दिला की त्यांच्या शक्ती कमी होतील. अशा वेळी भगवान विष्णूंनी देवांना असं सांगितलं की अमृत प्राप्तीने त्यांच्या शक्ती पुन्हा मिळतील, परंतु अमृत प्राप्तीसाठी दानवांची मदत घेणं आवश्यक होतं. देव आणि दानवांनी क्षीरसागराचं मंथन करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला. मंथनासाठी सर्प वासुकीला दोरी म्हणून वापरण्यात आलं आणि मंदार पर्वताला रवीसारखं फिरवण्यात आलं. मग समुद्रमंथनातून 14 रत्न बाहेर आली. त्यापैकी काही महत्त्वाची रत्न जसं की देवी लक्ष्मी, ऐरावत हत्ती, कामधेनू गाय, हलाहल विष जे शंकरांनी पिलं आणि सगळं जग वाचवलं. अमृत कुंभ म्हणजे अमरत्व देणारा, अमृताने भरलेला एक कुंभ ज्याला आपण घडा असं सुद्धा म्हणतो. नंतर या अमृत कुंभावरून देवदानवांमध्ये संघर्ष झाला. अमृत कुंभ बाहेर आल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये त्यावर अधिकार मिळवण्यासाठी एक मोठा संघर्ष झाला. अमृत हाती लागल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन दानवांना गोंधळात टाकलं. अमृत कुंभातून काही थेंब पृथ्वीवर खाली पडले. असे मानले जाते की हे थेंब भारतातील 4 ठिकाणी पडले. यातलं पहिलं ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेश येथील प्रयागराज, ज्याला तीर्थराज म्हणून ओळखलं जातं आणि तिथे गंगा, यमुना आणि गुप्त अशा सरस्वती नदीचा संगम आहे. त्यानंतरचं दुसरं ठिकाण म्हणजे उत्तराखंडमधील हरिद्वार, जिथे गंगा नदी वाहते. त्यानंतर मध्य प्रदेशातील उज्जैन हे ठिकाण, जिथे क्षिप्रा नदी आहे. यानंतरचं चौथं ठिकाण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं नाशिक आणि जिथे पवित्र अशी गोदावरी नदी वाहते. यानंतर खरी कुंभमेळ्याची सुरुवात झाली. जिथे जिथे अमृताचे थेंब पडले ती ठिकाणं पवित्र मानली गेली. या ठिकाणी ठराविक वेळेला ग्रह नक्षत्रांच्या विशेष स्थितीमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन सुरू झाले. कुंभमेळ्याच्या वेळी त्या ठिकाणी स्नान केल्याने पापाची मुक्ती होते आणि आपल्याला मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. कुंभमेळ्याचं आध्यात्मिक महत्त्व असं आहे की हा स्वतःच एक आध्यात्मिक सोहळा आहे, जिथे लाखो लोक पवित्र नद्यांमध्ये येऊन स्नान करतात. नागा साधू, संत आणि भक्त येथे एकत्र येतात आणि धार्मिक विधी असेल, ध्यान असेल, तसेच मोठी साधना देखील करतात. कुंभमेळा हा फक्त धार्मिक सोहळा नसून तो भारतीय संस्कृती आणि परंपरेचा महान वारसा आहे. आता एक एक करून आपण कुंभमेळ्याचे सर्व प्रकार जाणून घेऊया. यातला पहिला प्रकार म्हणजे पूर्ण कुंभमेळा आणि तो प्रयागराज येथे भरतो 12 वर्षातून एकदा. प्रयागराज हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे. गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नदी या 3 नद्यांच्या संगमावर हा पूर्ण कुंभमेळा 12 वर्षातून एकदा होतो. हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा कुंभमेळा मानला जातो. यामध्ये लाखो साधू संत आणि श्रद्धाळू लोक गंगा, यमुना, सरस्वती या नदीच्या संगमावर स्नान करतात.
यातला दुसरा प्रकार म्हणजे अर्धकुंभमेळा आणि याचं स्थान आहे हरिद्वार तसेच प्रयागराज, म्हणजेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित असलेल्या प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी अर्धकुंभमेळा भरतो 6 वर्षातून एकदा। याची विशेषता म्हणजे हा कुंभमेळा पूर्ण कुंभमेळ्याच्या मधला टप्पा मानला जातो। धार्मिक स्नान आणि साधूंच्या मिरवणुकीसाठी हा प्रसिद्ध आहे। त्यानंतरचा तिसरा कुंभमेळा म्हणजे माघ मेळा, जो माघ महिन्यात भरतो। दरवर्षी माघ महिन्यात म्हणजे जानेवारी फेब्रुवारी या इंग्रजी महिन्यांमध्ये आपल्याला माघ मेळा असल्याचं ऐकायला मिळतं आणि याचं स्थान आहे प्रयागराजचा संगम। याची विशेषता काय तर याला लहान कुंभ असंही म्हटलं जातं, कारण तो दरवर्षीच होतो। माघ महिन्यामध्ये पौष पौर्णिमेपासून तो सुरू झालेला असतो आणि महाशिवरात्रीपर्यंत तो चालतो। भक्तांसाठी गंगा नदीमध्ये स्नान करणं किंवा गंगा यमुना सरस्वती यांच्या संगमावर स्नान करणं अतिशय पवित्र गोष्ट आहे आणि प्रत्येकजण याच्यामध्ये सहभागी होत असतो। यातला चौथा प्रकार म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा। याचं स्थान आहे उज्जैन मध्य प्रदेशमध्ये। क्षिप्रा नदीवर हा सिंहस्थ कुंभमेळा होतो 12 वर्षातून एकदा, जेव्हा बृहस्पती सिंह राशीमध्ये प्रवेश करतो। याची विशेषता काय तर उज्जैन हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे हा कुंभमेळा देखील विशेष मानला जातो। यानंतरचा 5वा कुंभमेळा म्हणजे आपल्या नाशिकचा कुंभमेळा। याचं स्थान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर। 12 वर्षातून एकदा नाशिकचा कुंभमेळा होतो। गोदावरी नदीच्या किनारी तो होत असतो। नागासाधूंच्या मिरवणुका, धार्मिक विधी तसेच महास्नान यासाठी हा प्रसिद्ध आहे। तर या सगळ्या गोष्टींचा सारांश काय की प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक यामध्ये पूर्ण कुंभ 12 वर्षातून एकदा, अर्धकुंभ 6 वर्षातून एकदा, माघ मेळा दरवर्षी, सिंहस्थ कुंभ विशिष्ट ग्रहस्थितीवर अवलंबून असतो आणि प्रत्येक कुंभमेळ्याला वेगवेगळ्या धार्मिक आणि खगोलीय स्थितींच्या आधारावर वेगळी महती दिली जाते। या व्हिडिओत आपण नागासाधूंचे अंत्यसंस्कार, त्याचबरोबर कुंभमेळ्याची सविस्तर माहिती, पौराणिक कथा आणि कुंभमेळ्याचे प्रकार याबद्दल सविस्तर माहिती घेतली। तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तर या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्हाला असणारे प्रश्न मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। ओम नमः शिवाय।